तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना न्याय मिळवून दिलेला आहे. येणाऱ्या काळातही तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. इथं मी जास्त बोलणार नाही, परंतु आता वेळ खूप झालेली आहे, त्याच्यामुळे एवढं बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्यानंतर शिवसेनाचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सूरज महाराज साळुंके हे आपल्यासमोर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानचे जाणते छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, आजच्या डोकी पंचायत समितीच्या माझे सहकारी, माझे बंधू ॲडव्होकेट तुकारामजी शिंदेसाहेब यांच्या प्रचारार्थ धाराशिवचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो की साहेबांनी आज आम्हाला आपला त्यांचा बहुमोल वेळ दिला. कारण उद्या शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांची जेवळी या ठिकाणी सभा आहे आणि त्या सभेचं नियोजन करण्यासाठी पालकमंत्री महोदयांवर खूप मोठी जबाबदारी आहे. तसेच पुढची सभा देखील या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी वेळ काढल्याबद्दल पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. बांधवांनो, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं वार आहे. येणाऱ्या 7 तारखेला तारीख बदलली ना, 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान होणार आहे. आपण या ठिकाणी उपस्थित जे डोकी परिसरातील माझे बांधव, माझ्या माता भगिनी आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी जे आपल्याला ऐकत आहेत, त्यांना मला या ठिकाणी एवढंच निवेदन करायचं आहे, विनंती करायची आहे की तुकाराम शिंदे हा सर्वसामान्य शिवसैनिक आहे, सर्वसामान्य घरातला आहे, त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, पण तो कुठल्याही पदावर असताना देखील त्याची जी डोकीसाठी असणारी आत्मीयता आहे, डोकीसाठी त्याला जी द्यायची, त्याची काम करायची, त्याची जी भावना आहे ती खूप मोठी आहे. बांधवांनो, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की डोकी गावचा उपजिल्हा रुग्णालयाचा, बरोबर आहे का, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न हा मी, माझे सहकारी तुकाराम शिंदे आणि तत्कालीन आरोग्यमंत्र्याकडे मी पाठपुरावा केला, त्याची मंजुरी मिळाली, बैठका घेतल्या. यामध्ये तुकाराम शिंदेचं योगदान मोठं आहे. आणि आज डोकी हे मुख्य रस्त्यावरचं गाव आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण नेहमी या ठिकाणी होतं, मोठं लोकसंख्येचं गाव आहे. या ठिकाणी ज्या पेशंटची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून धाराशिवला त्यांना यायला लागतंय. आणि म्हणून सगळ्यांनी आम्ही शिवसैनिकांनी, माझे बंधू तुकाराम शिंदे यांनी प्रयत्न केला आणि या ठिकाणी 30 खाटाचं ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतलं. जागेची देखील निश्चिती झालेली आहे. मला सांगायचं एवढं आपल्या या माध्यमातून की तुकाराम शिंदे कुठल्याही पदावर नाही, पण तो सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी प्रामाणिकपणानं गावासाठी काहीतरी आणलं पाहिजे, गावासाठी आपल्या योगदान दिलं पाहिजे. कारण त्याला ज्या पडणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत अडचणी ज्या या भागातल्या लोकांना आहेत, त्याची जाण तुकाराम शिंदेला आहे. आणि त्यांनी अनेक विषय असतील, सातत्यानं मुंबईला येणं असेल, पाठपुरावा करणं असेल, तुमचा या ठिकाणी बस स्टँडचा विषय देखील असेल, त्यावर मी बोलणार नाही, त्यावर अधिकृत परिवहन मंत्री आपल्याला बोलतील. पण याला मला एवढंच सांगायचंय, जास्त वेळ मी आपला घेणार नाही. आम्ही सगळे या ठिकाणी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, सर्वसामान्य घरातले, शेतकरी कुटुंबातले, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे आम्ही शिवसैनिक आहेत. आणि म्हणून लय मोठा माणूस बघून, त्याच्या मोठ्या घरातली लय मोठी ताकद बघून आपण त्याच्या पाठीमागे जाऊ नका. सत्तेमध्ये तुकाराम शिंदे देखील आहे, आमचा पक्ष देखील सत्तेमध्ये या ठिकाणी सामील आहे. म्हणून एक सच्चा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक या ठिकाणी पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून तुमच्या गावाचे पडणारे जे प्रश्न आहेत जास्त ताकदीने मांडून त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खिचून आणता येईल. नाहीतर काय झालं, या ठिकाणी विशिष्ट मंडळी, त्यांनातलाही तालुक्याचा पुळका आहे, त्यांनातलाही जिल्ह्याचा पुळका असं सारखं भासवायला लागलेले आहे. पण कदाचित ते विसरले असतील, सत्तेमध्ये आम्ही देखील आहेत, सत्तेमध्ये काम करणारी, पोटतिडकी असणारी आमच्याकडे देखील शिवसैनिक आहेत. आणि शिवसैनिकाच्या माध्यमातून, तुकाराम शिंदेच्या माध्यमातून निश्चित मला आशावाद आहे, उद्याच्या 9 तारखेला तुकाराम शिंदेच्या माध्यमातून एक पंचायत समिती सदस्य शिवसेनेला निश्चित मिळेल, तो निश्चित विजय होईल, याचा मला खात्री आहे, मला आशावाद आहे. आणि आपण सर्वांनी येणाऱ्या 7 तारखेला सत्सद विवेक बुद्धीनं, अंतकरणातून, ज्यानं काम केलं त्याच्या पाठीमागे उभा राहा, त्याला मतदान द्या
आणि अशा एक सर्वसामान्य घरातल्या उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान द्यावं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय